नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विज्ञान भाग 2चं पहिलं प्रकरण अनुवांशिकता व उत्क्रांती या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. विज्ञान भाग 2चं हे पहिलं प्रकरण आहे आणि या पहिल्या प्रकरणातले महत्त्वाचे मुद्दे आज आपण बघणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. या प्रकरणावरच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील, मी तयार केलेल्या आहेत. अशा प्रकारे बघा, तुम्हाला इथे दिसेल अशा प्रकारच्या नोट्स आहेत, अतिशय सुंदर. या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ज्या काही नोट्स आहेत या तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, अनुवांशिकीचा इतिहास आपण सुरुवातीला जर समजून घेतला, अनुवांशिका म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये, आपल्याच घरामध्ये किंवा आपल्याच नात्यामध्ये एखादं मूल होतं, छोटंसं बाळ जन्माला येतं, त्यावेळेस घरामध्ये चर्चा सुरू होते की अरे ह्या बाळाचं नाक बघा बाबांवरती गेलंय, डोळे त्याचे आईवरती गेलेले आहेत, रंग त्याचा आजीवरती गेलेला आहे, त्याची हनुवटी बघा अमुक अमुक सारखी दिसते. तर आपण अशा प्रकारे कंपॅरिझन करतो की अमुक अमुक गोष्टी बाबांसारख्या वाटतात, काही गोष्टी आईसारख्या वाटतात. तर हे असं का होतं? म्हणजे यालाच आपण अनुवांशिकी म्हणतो, यालाच आपण अनुवांशिकता म्हणतो की एका पिढीकडून, म्हणजे एका पिढीकडून तेच गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे जातात. एक प्राणी जो आहे आपल्यासारखा सेम टू सेम दुसरा प्राणी जन्माला घालतो आणि ते कशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात त्याला आपण अनुवांशिका म्हणतो. जे गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात त्यांना. या अनुवांशिकेवरती बाबा का, याचं नेमकं म्हणजे असं कुठल्या प्रकारचं, म्हणजे असं आपल्या शरीरामध्ये काय आहे, असा कुठला घटक आहे ज्यामुळे एका प्राण्याच्या पोटी त्याच प्रकारचा प्राणी जन्माला येतो? हे कशामुळे येतं, याचं नेमकं कारण काय आहे? ही कारण शोधण्याचा प्रयत्न खूप साऱ्या लोकांनी केला, भरपूर साऱ्या लोकांनी केला आणि नंतर मग शेवटी त्याचं कारण मिळालं. ते नेमकं कारण काय त्यावरती आपण चर्चा करूयाच. पण ही चर्चा पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्हाला विज्ञानाचा, इंग्लिशचा आणि गणिताचा क्लास लावायचा असेल, ऑनलाईन क्लास आपण सुरू केलाय. जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर टेन्शन घेऊ नका, आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे आपल्या ॲपवर. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. जे आपल्या युट्यूबचं चॅनलचं नाव आहे तेच ॲपचं नाव आहे. आपल्या ॲपवर तुम्हाला विज्ञान, गणित, इंग्लिश रोज रात्री 8 वाजता लेक्चर पाहायला मिळणार. रोज रात्री 8 वाजता लाईव्ह लेक्चर आणि त्याचबरोबर काही ऑलरेडी आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलेले सुद्धा लेक्चर्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा जो कोर्स आहे, हा जो ऑनलाईन क्लास आहे, तो तुम्ही फक्त 199 रुपये प्रति महिना, दर महिन्याला फक्त तुम्हाला 199 रुपये भरायचे आहेत. 199 रुपयात तुम्ही हा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता, अतिशय कमी फी मध्ये. ठीक आहे, चला तर आता आपण या ठिकाणी बघूयात आपला हा महत्वाचा मुद्दा. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, अनुवांशिकीचा जर इतिहास पाहिला तो 1886 पासून सुरू होतो आणि 1961 ला संपतो. आणि आता 1961, 1886 पासून 1961 पर्यंत आणि 1961 पासून आजपर्यंत बऱ्याच नवनवीन गोष्टी या अनुवांशिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, ग्रेगर मेंडेल यांनी काय केलं, आधुनिक अनुवांशिकेचा प्रारंभ. जर एखादी रिकामी जागा आली की आधुनिक अनुवांशिकेचा प्रारंभ कोणी केला तर तो म्हणजे ग्रेगर मेंडेल. मेंडेल यांनी वाटाण्यावरती अभ्यास त्यांनी केला होता आणि त्याच्यामधून त्यांनी आपला गुणधर्म जो आहे तो मांडलेला आहे, आपला विचार मांडलेला आहे. तो आपण आता 9वीला पाहिलेला आहे. त्याच्यानंतर 1901 मध्ये व्हिगो द वीस यांनी उत्परिवर्तन सिद्धांताद्वारे अचानक घडणाऱ्या बदलामागील कारणभाव शोधला. त्यांनी उत्परिवर्तन नावाचा एक सिद्धांत मांडला. या सिद्धांतावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत. आणि या सिद्धांताच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की अचानक जे काही बदल घडतात त्याचं नेमकं काय कारण आहे. कधी कधी काय होतं की आपण म्हणतो की आपल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिढ्या आतापर्यंत होऊन गेल्या, की सुरुवातीला या जगामध्ये फक्त सजीव कुठलाच अस्तित्वात नव्हता. नंतर मग पाण्यामधला अमिबा आला, मग त्या अमिबापासून नंतर इतर काही प्राणी आणि इतर अमुक अमुक प्राण्यांपासून दुसरे प्राणी, नंतर माकड आला आणि माकडापासून माणूस झाला असं म्हटलं जातं. पण माकडानंतर माणूस होणं आणि माकड सुद्धा अजून अस्तित्वात आहे. आता ह्या दोन वेगळ्या प्रजाती झाल्या निर्माण. पण हे कसं झालं, हा बदल नेमका कसा घडला, याची नेमकी कारण शोधण्याचा प्रयत्न सुद्धा व्हिगो द वीस यांनी केला होता. आणि त्याच्यानंतर वॉल्टर सटन यांनी काय केलं, नाकतोड्यांच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. आणि नंतर लोकांना वाटायला लागलं पुढे की गुणसूत्रांमार्फतच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे सगळे गुणधर्म आहेत ते जातात. पहिलं असं वाटायचं गुणसूत्रांमार्फत, पण नंतर हळूहळू कळालं की गुणसूत्रांच्या आतमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत की ज्या कारणीभूत असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती सगळी लक्षणं जाण्यासाठी. त्याच्यानंतर बघा, एव्हरी, मॅकलिडो
किंवा मॅकार्टी यांनी काय केलं, विषाणू वगळता, म्हणजे आपले जे काही विषाणू आपण तर जीवाणू आणि विषाणू म्हणतो, तर ते विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केलं. म्हणजे यांनी सिद्ध केलं या तिघांनी कधी 1944 मध्ये की डीएनएच कारणीभूत आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सगळी लक्षणे जाण्यासाठी, आनुवंशिक लक्षणे जाण्यासाठी डीएनएच कारणीभूत आहे. सुरुवातीला वाटायचं गुणसूत्र आहे, पण नंतर या तिघांनी जे काही संशोधन केलं त्याच्यातून लक्षात आलं की बाबा डीएनए कारणीभूत आहे. ओके. आणि नंतर मग 1961 मध्ये जे.के. पो मॉडेल यांनी जीवाणूंच्या पेशीत प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती त्यांनी तयार केली होती. आता आपण काय करू, हा सगळा मुद्दा याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ही जी फाईल आहे ही तुम्हाला पाहायला मिळतील. या नोट्स तुम्हाला मी शेअर करतो आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञानच्या नोट्स डाउनलोड करू शकता आणि त्याच लिंकवरती इतर नोट्स सुद्धा अपडेट होतील. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा डीएनए असतो कुठं, डीएनए म्हणजे काय, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, याला म्हणतात रायबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सी, बघा डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके. डीएनए मध्ये सगळ्या सजीवांची सगळी जीवन कहाणी, सगळी शरीर कहाणी, म्हणजे माणसाचं शरीर कसं बनलं पाहिजे तो कोड आहे, तो सगळा कोड डीएनए मध्ये असतो. आता नीट समजून घ्या, ही पेशी झाली. आता नीट तुम्हाला काही गोष्टी सांगतो, डीएनए नेमका कुठं असतो, काय असतो बघा. आता ही एक पेशी आहे, बरोबर. पेशी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपल्या मानवाचं शरीर हे पेशीपासून बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी आहेत. आता त्या पेशी ज्या आहेत त्या आपल्याला दिसत पण नाहीये. पेशी आपल्याला दिसतच नाही मित्रांनो, त्या इतक्या लहान असतात. त्या आपल्याला सूक्ष्मदर्शीमध्ये त्या पेशी बघता येईल. माणसाच्या शरीरात पेशी ज्या डोळ्याने दिसत नाही, त्या पेशीच्या आतमध्ये असतं पेशीचं केंद्रक, त्याला न्यूक्लियस म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण न्यूक्लियस म्हणतो, पेशीला सेल म्हणतो, न्यूक्लियस. आणि त्या केंद्रकाच्या आतमध्ये असतात गुणसूत्रे. आता लक्षात घ्या किती गंमत आहे. माणसाचं शरीर, शरीरामध्ये पेशी, पेशीमध्ये असतात गुणसूत्रे, त्याला क्रोमोसोम्स म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि त्या गुणसूत्रामध्ये आहे डीएनए, आणि डीएनए मध्ये आहेत जीन्स. त्या जीन्सच्या माध्यमातून त्या जीन्स मध्ये सगळे कोड असतात मित्रांनो, की एका माणसाच्या शरीराकडून, एका प्राण्याच्या शरीराकडून दुसऱ्या जे काही म्हणजे एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राणी म्हणजे त्याच्यासारख्या प्राण्याची निर्मिती होते. ती निर्मिती नेमकी कशी करायची, ते सगळं जे कोड आहे ते कशामध्ये असतं, जीन्स मध्ये असतं. जीन्स मध्ये कोड असतं की मला काय निर्माण करायचं, कुठला सजीव कशा प्रकारचा निर्माण करायचंय, ते सगळं या जीन्स मध्ये असतं. मग आता या डीएनएचं बघा, डीएनएची जी रचना आहे, ते डीएनएची रचना कशी आहे, त्याला आपण म्हणू शकतो डबल हेलिक्स याप्रमाणे ही रचना असते. असे दोन धागे आहेत, हा एक धागा आणि हा दुसरा धागा, हे दोन धागे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता या दोन धाग्यांमध्ये नेमकं काय असतं बघा, डीएनए हा न्यूक्लियोटाइड नावाच्या असंख्य छोट्या छोट्या रेणूंनी बनलेला असतो, न्यूक्लियोटाइड. आता हे बघा, हे 4 न्यूक्लियोटाइड आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, प्रत्येक न्यूक्लियोटाइड मध्ये एक साखरेचा रेणू, एक फॉस्फेटचा रेणू. बघा याच्यामध्ये साखरेचा रेणू आणि फॉस्फेटचा रेणू असतो, एवढं लक्षात घ्या, साखरेचा आणि फॉस्फेटचा. आणि AGTC यापैकी एक बेस रसायन असतं. काय असतं, AGTC. ए म्हणजे काय बघा, ही रसायने असतात, 1 2 3 4, ही 4 रसायनं. AGTC म्हणजे काय ते सांगतो. आणि त्याचबरोबर एक रेणू साखरेचा असतो, फॉस्फेटचा असतो. बघा ह्या ज्या पट्ट्या तुम्हाला दिसतात दोन, याच्यामध्ये साखरेचा रेणू असतो आणि एक रेणू कशाचा असतो, फॉस्फेटचा रेणू असतो, बरोबर. साखरेचा, फॉस्फेटचा रेणू. आणि ह्या ज्या तुम्हाला अशा प्रकारचे इथं दांडकं दिसतात तुम्हाला, याच्यामध्ये काय असतंय, ऍडेनाइन, गोनाइन, थायमिन आणि सायटोसिन. काय, ऍडेनाइन, गोनाइन, थायमिन आणि सायटोसिन. ऍडेनाइन, गोनाइन, थायमिन आणि सायटोसिन या दांडकामध्ये असतात, एवढं लक्षात घ्यायचं. आता याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, एच्या जोडीला टी असतो. आता जरा नीट तुम्हाला इथं बघा, इथं पुढच्या एका आकृतीमध्ये काही बघा, एच्या जोडीला टी असतो. एच्या जोडीला म्हणजे ऍडेनाइनच्या जोडीला नेहमी टी म्हणजे काय असणार आहे, तो थायमिन असणार आहे. आणि थायमिन आणि ऍडेनाइन यांना जोडण्यासाठी हा जो मधला जो बॉन्ड असतो, हा बॉन्ड कुठला बॉन्ड असतो बघा, इथं दिलेला आहे मी, कुठला बॉन्ड असतो, एक हायड्रोजन बॉन्ड असतो, बरोबर. एवढं लक्षात घ्यायचंय. आता ह्या ज्या काही पट्ट्या आहेत, तुम्हाला मागे सांगितलं डीएनएची जी रचना ही डबल हेलिक्स मध्ये असते. याच्यामध्ये ही एक आणि ही दुसरी हेलिक्स. आपण याच्यामध्ये काय असते, शुगर आणि फॉस्फेट असते. एकाच शुगर आणि फॉस्फेटचे रेणू याच्यामध्ये असतात. आणि ह्या ज्या काही तुम्हाला इथं जोडलेल्या आहेत, इथं मध्ये मध्ये अशा प्रकारे ह्या काड्या दिसतात तुम्हाला, दांड्या आडव्या आपल्या भाषेमध्ये हे जे आडवे स्तंभ दिसतात, त्याच्यामध्ये काय असतात, हे 4 रसायन असतात, ऍडेनाइन, गोनाइन, थायमिन आणि सायटोसिन. कधी सुद्धा लक्षात घ्यायचं, या ऍडेनाइन सोबत कधी सुद्धा थायमिनचीच जोडी असते आणि ही जोडी हायड्रोजन बॉन्डने जोडलेली असते. आणि त्याचबरोबर सी म्हणजे
सायटोसिनच्या सोबत, जी म्हणजे गॉनाईन असतं, एवढं लक्षात घ्यायचं. ओके, आता पुढचा मुद्दा बघा, तुमच्याकडे लक्षात आलं डीएनए. त्याच्यानंतर आरएनए म्हणजे काय ते पण आता आपण समजून घेऊयात पुढच्या मुद्द्यामध्ये. आता मी फक्त डीएनएची एकंदरीत रचना ती शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितली. ओके, बाकी आता जास्त डिटेलमध्ये आता मध्ये आपण जाऊयात थोड्या वेळाने. आता पुढचा एक मुद्दा लक्षात घ्या. आरएनए मध्ये 4 बेसेस असतात, यातला एक बेस थायमिन ऐवजी युरासिल रसायनांचा असतो. आता डीएनए पासून आरएनए ची निर्मिती होते. बघा एकच पट्टी, डीएनए पासून आरएनए चीच निर्मिती होते आणि ती निर्मिती होत असताना डीएनए म्हणजे 2 धागे असतात, त्याच्यापैकी एकाच धाग्याचा उपयोग होतो. डीएनए पासून आरएनए बनतो आणि तो आरएनए बनत असताना एका धाग्याचीच गरज असते. आणि त्या आरएनए मध्ये, जसं डीएनए मध्ये मी तुम्हाला बघितलं, डीएनए मध्ये बघा ही 4 मेन रसायनं असतात. कुठले असतात? ॲडेनाइन, गॉनाइन, थायमिन आणि सायटोसिन. तर इथं काय असतं? थायमिनच्या ऐवजी या ठिकाणी थायमिनच्या ऐवजी काय असतं? युरासिल असतं. बाकी 3 रसायनं असतात, थायमिनच्या ऐवजी युरासिल असतं. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घेणं गरजेचं आहे की आरएनएच्या बेसेसचा क्रम डीएनएच्या बेसेसला पूरक असतो. म्हणजे जो आरएनएचा क्रम आहे तो डीएनएच्या क्रमाला पूरक असतो. जसे ते 4 रसायने असतात, एटीजीटी ते जीसी म्हटलं तुम्हाला, ते तशीच रसायने इकडे असतात. 20 वेगळ्या प्रकारच्या अमिनो अम्लांमुळे आपल्या शरीरात प्रथिने बनतात. आता प्रथिनेचा जर तुम्ही विचार केला, आपलं शरीर जे आहे ते वेगवेगळ्या प्रथिनांपासून बनलेलं आहे. लक्षात घ्या, काही प्रथिनं ऑलरेडी शरीरामध्ये असतात आणि काही प्रथिनं जी आहेत ती आम्लामधून येतात. आता ही जी काही प्रथिनं आहे आम्लामधून आलेली, तर ती प्रथिनं ओळखण्याचं काम करतो एमआरएनए. एमआरएनए म्हणतो की बाबा ती प्रथिनं जी आहेत तो काय करतो? ओळखतो. ओके, आता नेमकी प्रक्रिया तिथं काय होते, जरा आपण थोडंसं पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये जरा चर्चा करूयात. बघा मगाशी काय म्हटलं आपण, डीएनए आहे, डीएनएच्या आतमध्ये जनुके आहे आणि प्रथिनांच्या निर्मितीविषयी माहिती ही सगळी या डीएनए, जनुके, आरएनए याच्यामध्ये लपलेली असते. आता या संदर्भात बघा, आता इथे डिटेलमध्ये आपण जरा बघूयात. बघा, डीएनए जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीची माहिती साठवलेली असते. डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून योग्य प्रथिनांची निर्मिती शरीरासाठी आवश्यक असते. बरोबर, डीएनए मुळे काय होतं? आरएनएच्या माध्यमातून योग्य प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी आरएनए काय करतो? ती जी प्रथिनं शरीरामधून अन्नामधून आलेली आहे, ऑलरेडी शरीरात काही प्रथिनं आहेत आणि आपल्या आहारामधून जी काही प्रथिनं आलेली आहेत आपल्या शरीरामध्ये, ती शोधण्याचं काम कोण करतं? एमआरएनए करतं. ओके, आता लक्षात घ्या, डीएनए आहे आणि डीएनए मधून जी काही प्रथिनांची निर्मिती करते मेसेंजर, हा जो एम जो आहे एमआरएनए जो शोधतो, त्याला आपण म्हणतो प्रतिलेखन. आता हे प्रतिलेखन म्हणजे काय बघा, इथं जरा डिटेलमध्ये आपण समजून घेऊयात. म्हणजे बघा, प्रतिलेखन म्हणजे नेमकं काय असतंय की डीएनएच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो. बरोबर, आणि याच्यामध्ये बघा डीएनए वरील साखळीनुसार एमआरएनएची निर्मिती होते. बरोबर, आणि डीएनए मधील थायमिन ऐवजी एमआरएनए मध्ये युरासिल असतो. दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. आता या 3 गोष्टींवरून समजा एक गोष्ट लक्षात घ्या, आरएनए ज्यावेळेस तयार होतो, आरएनए तयार होण्याच्या जे प्रक्रिया आहे तिला आपण प्रतिलेखन म्हणतो. ओके, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एमआरएनएची निर्मिती होत असते. आणि याच्यामध्ये आता एक लक्षात घेणं गरजेचं आहे की एमआरएनए वरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी टीआरएनए अमिनो आम्ले आणतो. मग आता एमआरएनएचं काम काय असतो? म्हणजे एक एमआरएनएचं काम काय की जी आपल्या अन्नामधून प्रथिनं आपल्याला मिळालेली आहेत, तर नेमकं कुठली प्रथिने जी बनलेली आहे आणि कुठलं प्रथिनं कुठं वापरायचं, ती सगळी प्रथिनं ओळखण्याचं जे काम आहे तो एमआरएनए करतो. बरोबर, एमआरएनए काय करतो? प्रथिनं ओळखण्याचं काम करतो की बाबा कुठली प्रथिनं आलेली आहेत ती ओळखण्याचं काम एमआरएनए करतो. आणि टीआरएनए काय करतो? सॉरी, अमिनो आम्ले, कुठले अमिनो आम्ले आलेले आहेत ते अमिनो आम्ले ओळखण्याचं काम करतो एमआरएनए. ओके, आणि त्याच्यानंतर तो कोणाला सांगतो? बाबा टीआरएनएला मी अमुक अमिनो आम्ले शोधलेली आहेत. मग अशा वेळेस टीआरएनए काय करतो? ती सगळी अमिनो आम्ले आहेत ती घेऊन येतो. ओके, आणि ते जे एमआरएनएला पूरक असे कोडॉन जे आहे ते टीआरएनए वरती असतात आणि तिथं ती कोडॉनची जुळणी होऊन ती सगळी अमिनो आम्ले जो आहे तो घेऊन येतो. ओके, आणि त्याच्यानंतर याला म्हणतो आपण भाषांतरण. आणि नंतर पुढे काय होतं? रायबोझोम एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपल कोडॉनच्या अंतराने सरकत जातो आणि अमिनो आम्लांची एक शृंखला तयार होते. आणि नंतर मग पुढे त्या शृंखला तयार झाल्यानंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये तिथे प्रथिने तयार होतात. आणि ट्रिपल कोडॉन याच्यामध्ये एक महत्वाची मुद्दा आहे. ट्रिपल कोडॉन म्हणजे काय? प्रत्येक अमिनो आम्लासाठी 3 न्यूक्लियोटाइडचा संच असतो. बघा इथे 3 न्यूक्लियोटाइडचा असा एक संच असतो. ओके, आणि भारतीय वंशाचे हरगोविंद खुराना यांनी 20 अमिनो आम्लांचे सगळे जे कोडॉन आहेत ते शोधून काढले होते आणि त्याचा त्यांना नोबेल पुरस्कार 1968 मध्ये मिळाला होता.
आता याच्यानंतर मग पुढचा पॉइंट आहे उत्परिवर्तन. ओके, हा उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन. आता याच्यामध्ये कसं होतं, कधी कधी बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचदा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कधी कधी बाबा काही गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना अशा प्रकारे आपण म्हटलं की बाबा हा एक छोटासा बदल बघा, जनुकांमध्ये एक छोटासा बदल घडून येतो. आता समजा ही या ठिकाणी हा जो मूळ क्रम आहे ओरिजिनल TAACTG, तर हा क्रम बदलतो. म्हणजे काय होतं, हा टी निघून गेला, TGC हा जो आहे हा एक TGC वगैरे किंवा कुठलाही हा आपला एक समजा या ठिकाणी निघून गेला, एक जो क्रम चुकून हा काय होतो तो निघून जातो, किंवा GTA हा एक समजा हा जो आहे निघून गेला, इथं नाव थोडीशी चुकून वेगळी आली, GAT पाहिजे, इथं TGC आलं, किंवा हा निघाला आणि त्याच्याऐवजी हा एक नवीन क्रम आलेला आहे. मग अशा प्रकारे ज्यावेळेस होतो क्रमामध्ये थोडासा बदल होतो, एक छोटासा बदल होतो, जास्त मोठा नाही, छोटासा बदल ज्यावेळेस या मूळ क्रमामध्येच होतो न्यूक्लियोटाइडच्या, आणि तो बदल झाल्यामुळे काय होतो, नवीन जो निर्माण होणारा जो सजीव आहे दुसरा एका सजीवापासून, त्याच्यामध्ये छोटेसे बदल होतात. कधी कधी डोळ्याचा रंग बदलेल, हेअरस्टाईल थोडीशी बदलू शकतात, किंवा कधी कधी बाबा कधी कधी रंग बदलू शकतो त्वचेचा, किंवा कधी कधी तुमचा जो काही बोट आहे, एखादं बोट बारीक आलं, छोटं आलं, मोठं आलं, अशा प्रकारे काहीतरी छोटासा एखादा बदल होऊ शकतो. ओके, आणि यालाच आपण म्हणतो म्युटेशन म्हणतो, किंवा याला उत्परिवर्तन म्हणतो. याचा परिणाम काय होतात, कधी कधी किरकोळ तर कधी कधी लक्षणीय बदल असतात. उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृतीची निर्मिती सुद्धा यामध्ये होऊ शकते. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, इथे बघा, आता हे डोळे या मुलीचे, याला एलिझाबेथ टेलर आहे, हा सुद्धा एक म्युटेशन आहे. तर हिच्या आईचे, वडिलांचे, कुणाचे डोळे अशा प्रकारचे निळे नव्हते, परंतु तिचे डोळे निळे झाले. हे कदाचित न्यूक्लियोटाइड्स मधल्या बदलामुळे झालं असेल, त्याला आपण उत्परिवर्तन किंवा म्युटेशन असं म्हणू शकतो. आता पुढे बघा, अनुवांशिक बदल ते नवीन प्रजाती. बघा, एका प्रजातीपासून दुसरीच एक नवीन प्रजाती बऱ्याचदा बनते, तयार होते, तिला जाती उद्भव म्हणतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सजीवांमध्ये निर्माण होणारी विविधता जी आहे, बघा, वातावरणाशी जुळवून घेणं ही नैसर्गिक निवड, म्हणजे जे प्राणी वातावरणाशी जुळवून घेतात तेच प्राणी टिकतात लाखो वर्ष, आणि ही सगळी एक लाखो वर्षाची अखंड प्रक्रिया आहे. सूक्ष्म जनुकीय बदल याच्यामध्ये सुरुवातीला होतात, आणि ते बदल झाल्यामुळे सजीवांमध्ये आपल्याला विविधता होते. म्हणजे आता उदाहरणार्थ माकड आहे, त्या माकडामध्ये कदाचित भविष्यामध्ये एक छोटासा बदल झाला, आणि त्या बदलामुळे काय झाला की माकडापासून माणसाची निर्मिती झाली. याला आपण जाती उद्भव म्हणतो. म्हणजे एका प्रजातीपासून दुसरी प्रजाती पूर्णपणे वेगळी निर्माण होते. ओके, तिला आपण म्हणतो जाती उद्भव. आता यावर जरा डिटेलमध्ये आपण पाहिलं तर उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे, उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन. आता ही एक अखंड प्रक्रिया आहे, म्हणजे अखंड प्रक्रिया आहे उत्क्रांती म्हणजे. त्याच्यामध्ये कसं आहे, 3.5 अब्ज वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर आपल्या पृथ्वीवरती जीवन अजिबात अस्तित्वात नव्हतं, कुठल्याही प्रकारचा सजीव नव्हता. फक्त प्राणी आणि काही वेगवेगळ्या प्रकारची रसायनं जी आहेत ती पृथ्वीवरती अस्तित्वात होती. त्याच्यानंतर मग पुढच्या प्रक्रियेमध्ये काय झालं, प्राचीन पेशींची निर्मिती झाली सेंद्रिय व असेंद्रिय संयुगातून. सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगामधून प्राचीन पेशींची निर्मिती झाली, आणि त्याच्यानंतर मग एक पेशीय सजीव समुद्रामध्ये निर्माण झाले, जसं अमिबा सारखे एक पेशीय सजीव निर्माण झाले. आणि आज आपण जर बघितलं तर 300 कोटी वर्षाच्या कालपटामध्ये 300 कोटी वर्षापूर्वी पहिला सजीव 300 कोटी वर्षापूर्वी पहिला अमिबा आला, आणि त्या अमिबापासून आज देवमासा आणि मानवापर्यंत जटिल सजीव आज आपल्याला अस्तित्वात येतात. आपलं शरीर, अमिबामध्ये एकच पेशी आहे, पण आपलं जर शरीर आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी आहेत, एवढं लक्षात घ्या. उत्क्रांती म्हणजे नेमकं काय की सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा सर्वव्यापी आणि क्रमिक बदल. म्हणजे उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये होणारा अति सावकाश आणि सर्वव्यापी असा एक क्रमिक बदल जो आहे. क्रमिक बदल बघा, याच्यामध्ये 3 शब्द. पहिली गोष्ट अत्यंत सावकाश, सर्वव्यापी आणि क्रमिक. सजीवांमध्ये होणारा अतिशय सावकाश, त्याचबरोबर सर्वव्यापी आणि क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती. तर ही उत्क्रांतीची व्याख्या समजून घ्या, लिहून घ्या वाटलं असतं, नंतर मी तुम्हाला ही जी PDF आहे ती शेअर करतो. आता या उत्क्रांतीचे पुरावे कसे काय? उत्क्रांती म्हणजे आपण म्हणतो, मी म्हटलं माकडापासून माणूस तयार झाला, म्हणजे माणसाचा, माकडाचा किंवा आणखी इतर काही प्राणी आहेत त्यांचा पूर्वज एकच असावा, हे कशावरून आपण म्हणू शकतो? त्याचे नेमके काय तुम्हाला प्रूफ आहे की माणूस हा माकडापासूनच झालाय, आणि माकड, माणूस किंवा आणखी काही जे प्राणी आहेत ते एकाच कुठल्या तरी प्राण्यांपासून त्याची निर्मिती झाली, याचा पुरावा काय, याचा प्रूफ काय? तर याचे काही पुरावे आहेत.
तर ते पुरावे जे आहेत ते आता आपण बघूया. त्या पुराव्यामध्ये सगळ्यात पहिला पुरावा जो आहे तो बाह्यरूपी पुरावा, बाहेरून. आता इथे बघा काही प्राणी आहेत, प्राण्यांमधील साम्य. आता 1, 2 आणि हे 3 प्राणी आहेत. आता हे तुम्हाला बघा नीट दिसत असतील तर या तिन्ही प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्याचं स्थान, कानाची रचना आणि अंगावरचे दाट केस याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. म्हणजे याचा अर्थ हे तीनही प्राणी एकाच कुठल्यातरी प्राण्यांपासून निर्माण झाले असावे किंवा यांचा पूर्वज काहीतरी एकच असावा हे त्यांच्या बाह्य रूपावरून दिसून येतं. आता इथं झाडांचा जर तुम्ही बघितलं वनस्पतीमध्ये सुद्धा साम्य आहे. आता हे 3 वनस्पतींची पानं आहे, आंबा आहे, पेरू आहे, चिकू आहे. यांच्यामध्ये जर बघितलं तर या वनस्पतीच्या पानाचा देठ, याच्या पानाचा देठ, याच्या पानाचा देठ किंवा पानाचं बघा शेवटचा जो काही शिरन्यास असतो, शेवटचं जे काही टोक आहे पानाचं, बघा पानांचा आकार, शिराविन्यास आणि पर्णदेठ याच्यामध्ये काहीतरी साम्य दिसतं. याचा अर्थ या तीनही वनस्पती ज्या आहेत त्या एकाच कुठल्यातरी वनस्पतीपासून निर्माण झाल्या असाव्यात. यांचा पूर्वज काहीतरी एकच असावं हा एक पुरावा आपल्याला दिसतो. म्हणजे या साम्यावरून हे सिद्ध होतं की वेगवेगळ्या गटातील सजीवांमध्ये पूर्वज जे आहे ते एकच असावेत. ठीक आहे, पुढे बघा उत्क्रांतीचे पुरावे. आता बघा उत्क्रांतीच्या पुराव्यामधला दुसरा अवशेषांगे. अवशेषांगे म्हणजे काय बघा, कानाचे स्नायू. बघा तुम्ही जर मानवाचा जर विचार केला तर कानाचे स्नायू मानवाला निरुपयोगी आहे पण माकडांना कान लढवण्यासाठी उपयुक्त आहे. कानाचे स्नायू माकडामध्ये सुद्धा आहेत आणि माणसामध्ये सुद्धा आहे. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या मानवाला हे खूप उपयोगी आहे परंतु मानवाला हे उपयोगी नाही आहेत परंतु माकडाला उपयोगी आहेत. म्हणजे काही याला आपण म्हणतो की अवशेषांगे म्हणतो. आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स मानवाला निरुपयोगी आहे पण रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी अन्न पचवण्यासाठी उपयुक्त. म्हणजे आंत्रपुच्छ आपण म्हणतो मानवासाठी उपयुक्त नाहीये पण रवंत करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे हे अवशेषांगे म्हणजे अशी अवशेषांगे आहे, अशी अंग, असे ऑर्गॅन्स की ज्याचा उपयोगच नाहीये. किंवा अक्कलदाढ म्हणा, अक्कलदाढ आपल्याला आहे पण त्या अक्कलदाढीचा उपयोगच नसतो. अक्कलदाढ आहे म्हणजे अक्कल आली त्या माणसाला आणि एखाद्याला अक्कलदाढ नाही म्हणजे त्याला त्याची अक्कलच गेली अशातला काय भाग नसतो. त्या अक्कलदाढीचा आपल्याला काय उपयोग नाहीये. कच्चं अन्न चावण्यापूर्वी उपयुक्त असू शकतं कदाचित पण ते आपल्याला जास्त उपयोग होत नाही. माकडहाड शेपटीचा एक अवशेष आहे, माकडाला होती पण ती आता आपल्याला नाहीये. म्हणजे आपल्यासाठी हे अवशेषांगे. म्हणजे एखादे निरुपयोगी इंद्रिय पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. तर कदाचित ही जी काही आपल्याला वैशिष्ट्य आहेत, ही जी काही आपले अवयव आहेत, हे अवयव आज आपल्याला उपयोगी नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ येत्या काळामध्ये हे निघून पण जाऊ शकतात पण ते काळ त्याला भरपूर लाखो वर्ष लागू शकतात. बघा सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना आपण अवशेषांगे म्हणतो. चला आता पुढे जाऊयात. आता याच्यामध्ये उत्क्रांतीच्या पुराव्यानंतर तिसरा आहे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. आता तुम्ही या सगळ्या भ्रूणांचा विचार करा. मासा, सॅलेमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य यांच्या भ्रूणाची सुरुवातीची अवस्था सारखीच आहे. बघा हे यांचा जेव्हा जन्म होतो माशाच्या पोटी मासा येतो, सॅलेमेंडरच्या पोटी सॅलेमेंडर येतो, कासवाच्या पोटी कासव येतो, कोंबडीच्या पोटी कोंबडी येते, डुकराच्या पोटी डुक्कर दिसते. परंतु ज्यावेळेस पोटामध्ये तो सजीव निर्माण होण्याची पहिली जी अवस्था आहे, पहिलं जे भ्रूण आहे, इथे बघा या सगळ्यांचं तुम्हाला सारखं, माशाचं थोडं वेगळं दिसतंय काहीतरी डायग्राम मध्ये कदाचित फरक आहे का काय मला बघावं लागेल. पण इथं बऱ्याच संच आहे बघा यांचे जर का सगळ्यांची भ्रूण सारखे दिसत असेल सुरुवातीची अवस्था भ्रूणाची म्हणजे याचा अर्थ यांच्या भ्रूणाची सुरुवातीची अवस्था सारखी आहे. याचा अर्थ यांचा पूर्वज काहीतरी एक असावा हा एक पुरावा मित्रांनो आपण सांगू शकतो. ओके, तर प्रारंभिक अवस्थेतील सर्व भ्रूणांमध्ये कमालीचे साम्य दिसते, विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी कमी होत जातं. हे सुरुवातीचे साम्य सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पूर्वज एकच असल्याचा पुरावा देतात. ओके, चला पुढचा मुद्दा आपल्याकडे डार्विनचा, डार्लिंग करू नका बरं का, डार्विन म्हणा, काही जण चुकून डार्लिंग करतील. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. बघा याचे मुख्य तत्व डार्विनने आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं बघा, लक्षात घ्या की सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात असं डार्विनचं मत आहे. पुढचा मुद्दा सर्व जीव एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करतात, कोण टिकून राहील याच्यासाठी. सक्षम ते जगतील, जो जीव निसर्गावर जुळवून घेण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडला, थेअरी ऑफ आपल्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये. म्हणजे जे सक्षम असतील, निसर्गामध्ये बदल झाले त्या बदलानुसार टिकून राहण्यासाठी जो सक्षम आहे, जो ताकदवान आहे तोच टिकून राहणार असं डार्विन म्हणाला. ओके, आणि जगलेले जीव नवीन प्रजाती तयार करतात आणि जे जीव जगलेत त्यांच्यापासून नवीन प्रजाती तयार करतील. यावर काही आक्षेप सुद्धा आहेत, क्रिटिसिझम आहे की नैसर्गिक निवड ही एकमेव
गोष्ट कारणीभूत नाही. बरेच जण म्हणतात की फक्त ही एकमेव गोष्ट कारणीभूत नाहीये. निरुपयोगी व उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिले नाही. बदल सावकाश होतात की एकदम होतात हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही. तर याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकामध्ये, तर त्या काही राहिलेल्या आहेत. तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. साध्या सोप्या भाषेमध्ये ही उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. पुढचा मुद्दा बघा, लॅमार्कवाद. तर याच्यामध्ये लॅमार्कने एक उडी घेतली. तो म्हणतो की इंद्रियाचा वापर व न वापर याचा सिद्धांत आहे त्याचा. तो काय म्हणतो, सजीवांच्या शरीर रचनेत बदल घडण्यामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा आळस कारणीभूत असतो. म्हणजे एखादा सजीव एखाद्या अवयवाचा वापर जास्त करत असेल तर तो टिकून राहतो, तो मजबूत बनतो. जसं की हा जो आपला जिराफ आहे, जिराफने मान ताणून पाने खाल्ल्यामुळं त्याची लांब उंच झाली. सारखा तो मान ताणून ताणून पानं खायचा. त्याच्या पोरांना पण मान ताणून ताणून खायची सवय लागली. मग हळूहळू त्यांच्या अख्ख्या पिढीला मान वर करून खायची सवय लागली आणि त्याच्यामुळे त्यांची मान वाढत गेली. ओके, आपण पण वर करून खाल्लं तर लगेच वाढणार नाही, खूप वर्ष लागेल त्याला. लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले आणि शहामृगाचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. ओके, एवढं लक्षात घ्या. ज्यांनी वापरलं नाही कमकुवत झालं. इथं पुढचा मुद्दा, मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत चुकीचा ठरला, कारण स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे संक्रमित होत नाहीत. त्याच्यामुळं हा थोडासा वाद मागे पडला, लॅमार्कवाद. पुढे बघा, पुढचा मुद्दा आता इथे बघा, लॅमार्कवाद आणि या दोघांमधला जो फरक आहे इथं दिसतो. मुख्य तत्व, निसर्ग सुयोग्य जीवाची निवड करतो आणि इथं इंद्रियांचा जास्तीत जास्त वापर किंवा न वापर. बदलाचे कारण आनुवंशिक भिन्नता आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी संघर्ष आणि इथं सजीव आयुष्यात केलेले वैयक्तिक प्रयत्न किंवा आळस, सजीवाने आयुष्यात केलेले वैयक्तिक प्रयत्न किंवा आळस. आणि इथं सद्यस्थिती, काही आक्षेपार्ह, बहुतांश मान्य, काही आक्षेपार्ह आहे, काही मान्य आहेत आणि विज्ञानात पायाभूत आहेत. हे अमान्य आहे कारण संपादित गुण जनुकांद्वारे पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत. चला पुढचा मुद्दा बघा. आता इथं जाती उद्भव म्हणजे नेमकं काय, तर सजीवांची मूळ जात असते. एक जाती बघा, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा सजीव गट. प्रत्येकाचा आहार विहार भौगोलिक स्थिती भिन्न असते. बघा, म्हणजे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणारा गट, म्हणजे नैसर्गिक फलनाद्वारे एकापासून दुसरा सजीव निर्माण करणारा हा एक गट असतो, त्याला आपण जाती म्हणतो. तर सजीवांची एक मूळ जात असते आणि त्याच्यामध्ये जनुकीय जर बदल झाले, काही त्या मूळ जातीमध्ये जनुकीय बदल झाले, तर त्याच्यामधून बघा, पहिली गोष्ट आपण बघा, सजीवांची मूळ जात अधिक जनुकीय बदल आणि त्याच्यानंतर अधिक भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय अलगीकरण आणि त्याच्यामधून एक नवीन जातीची निर्मिती होते. याला आपण जाती उद्भव म्हणतो. म्हणजे सजीवाच्या मूळ जातीमध्ये जर का काही जनुकीय बदल झाले आणि ते जनुकीय बदल झाल्यामुळे जो नवीन एक सजीव निर्माण झालेला आहे, त्याची भौगोलिक परिस्थिती किंवा पुनरुत्पादनीय अलगीकरण आहे, तो तो आता वेगळाच सजीव निर्माण झालेला आहे आणि तो वेगळ्याच पद्धतीचा सजीव निर्माण करतोय. त्याला आपण म्हणू शकतो जाती उद्भव. आणि नवीन जातीची निर्मिती या 3 कारणांमुळे होत राहते. ओके, पुढचा मुद्दा बघा. आता याच्यामध्ये हा एक पॉइंट आहे की मानवी उत्क्रांतीचा जो प्रवास आहे तो अशा प्रकारे काही टप्प्यात झाला होता. त्याच्यामध्ये पहिलं बघा, 7 कोटी वर्षापूर्वी प्राचीन प्राणी लेमूर सारखे, हा जो लेमूर प्राणी तुम्हाला दिसतोय, या लेमूर सारखे डायनोसॉर नष्ट झाल्यानंतर अस्तित्वात आले. म्हणजे सुरुवातीला डायनोसॉर होता आणि डायनोसॉर नष्ट झाल्यानंतर हे लेमूर सारखे प्राणी जे ते अस्तित्वात झाले आणि लेमूर सारख्या प्राण्यांनंतर जवळपास 4 कोटी वर्षापूर्वी, म्हणजे 3 कोटी वर्षानंतर आपण म्हणू शकतो, बघा, इजिप्तोफिथेकस या ठिकाणी शेपटी नष्ट झाली व मेंदूचा आकार वाढला आणि हातांच्या पंजात सुधारणा. मग त्याच्यानंतर मग अशा प्रकारचा एक प्राणी तयार झाला, थोडासा वेगळा, त्याची शेपटी निघाली, शेपटी नाहीशी झाली. त्याच्यानंतर जवळपास 2.5 कोटी वर्षापूर्वी ड्रायोपिथेकस आफ्रिकेतून चिंपाजी व गोरिलांचा उद्भव. म्हणजे चिंपाजी आणि गोरिला हा जवळपास 2.5 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला आणि त्याच्यानंतर 2 कोटी वर्षापूर्वी कोरड्या हवामानामुळे झाडांवरून खाली आले हे गोरिला वगैरे आणि कमरेवरच्या हाडाचा विकास झाला आणि गवताळ प्रदेशात ताठ उभे राहणारी पहिली मानव सदृश्य प्राणी जे आहेत ते पहिले मानव सदृश्य प्राणी इथं 2 कोटी वर्षापूर्वी तयार झाले. आणि त्याच्यानंतर सुद्धा मग पुढे जवळपास 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेत अधिक हुशार एप असा तयार झाला, जो हातामध्ये दगडी घेऊन बाबा शिकार करू लागला. पुढे मग 20 लाख वर्षापूर्वी कुशल मानव जो आहे तो हाताचा कौशल्यपूर्ण वापर करू लागला, तो तयार झाला. आणि 15 लाख वर्षापूर्वी बाबा आग लावली त्यांनी
फार एकदम आग लावली म्हणजे आशिया खंडामध्ये वास्तव्य आणि अग्नीचा शोध त्याला लागला आणि 1.5 लाख वर्षापूर्वी निअँडरथॉल मानव म्हणजे पहिला बुद्धिमान मानव जो आहे तो जवळपास 1.5 लाख वर्षापूर्वी तयार झाला आणि 50,000 वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो क्रोमॅग्नॉन मानव म्हणजे आधुनिक मानवाचा थेट पूर्वज तयार झाला आणि यानंतर सांस्कृतिक व शेतीविषयक प्रगती जी आहे ती अतिशय झपाट्याने झालेली आपल्याला पाहता येते. तर या एकाच तक्त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चित्रांसहित दिसत आहेत. आता या ठिकाणी आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.